नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी तिळवून असं करून दाखवणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा हे मी वांगं घेतलं आहे. हे वांगं मी भाजून घेणार आहे. भाजण्यापूर्वी आपण ह्याला असे छेद द्यायचे असतात, म्हणजे वांगं आतपर्यंत व्यवस्थित भाजतं, म्हणून हे असं करायचं असतं. भाजतं पण किंवा किडी वगैरे असल्या तरीही आपल्याला त्याच्यातून समजतं बघितलं तर. असं हे आपण बघायचं, पण असं बघू शकतो. हे बघा, व्यवस्थित असं साफ कर. काही जर कीड वगैरे असली तर समजते आपल्याला. असं हे आता आपण छेद देऊन घेतलं आहे. आता त्याला जरासा तेलाचा वास लावणार आहे आणि हे वांगं आपण आता छान भाजून घेणार आहोत. असं तेल लावून घ्यायचं आणि मग गॅसवर वांगं भाजायचं. चूल असली तर चुलीवर भाजायचं. अगदीच काही नसेल तर कुकरला वाफवून घ्यायचं. पाणी न घालता तसं ठेवायचं आणि वाफवून घ्यायचं. आता हे मी आज गॅसवर भाजणार आहे. मी सगळीकडून छानपैकी भाजून घेणार आहे. मग तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे. भाजलेलं दाखवते तुम्हाला. पैकी भाजलं आहे, थोडं भाजून घेऊया. असे छेद दिल्यामुळे आतपर्यंत वांगं व्यवस्थित भाजलं जातं. हे वांगं छानपैकी भाजून तयार आहे. थोड्या वेळ आता हे मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे, म्हणजे त्याची सालं छान सुटतात. असं मी झाकून ठेवणार आहे आणि मग तुम्हाला सालं काढून पुढची कृती दाखवते. इथे कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये मी तेल घालते. भरीत म्हटलं की त्याला जरा तेल व्यवस्थित लागतं. मी 4 चमचे चांगलं तेल घातलं आहे. की मोहरी जिरं घालूया. तेल चांगलं तापलेलं आहे. मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग आणि ही आपली रेग्युलर फोडणी. तर त्यामध्ये आपण जिरं आपलं चांगलं तडतडलेलं आहे. आता आपण थोडी ओली मिरची आणि थोडं लाल तिखट घालणार आहे. त्याच्यामुळे ओली मिरची घातली आहे. हा कांदा घालते. चांगले 2 कांदे घेतले. त्याला कांदा भरपूर लागतो. भरीत वेगवेगळ्या प्रकारानं करतात. अगदी कच्चंसुद्धा असं नुसतं वांगं भाजून त्याच्यात मीठ तिखट घालून असंही खातात. हे खातात, बरेच प्रकार आहेत. मी तुम्हाला एक एक दाखवणार आहे सगळं. हे पण चांगला परतून घेऊया. कांदा बऱ्यापैकी असा गोल्डन होत आला की आपण त्याच्यात टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटोनं सुद्धा एक चव छान येते. हळद टाकते. मी झाकण ठेवते 2 मिनटं. तोपर्यंत आपला कांदा चांगला परतून दे. इकडे आपण वांग्याची सालं काढूया. हे बघा, छान सालं येत आहेत. सगळी सालं काढून घेऊया. कांदा बऱ्यापैकी बावलेला आहे, तर त्याच्यावर आपण टोमॅटो टाकणार आहोत. 1 टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून. टोमॅटो ऐच्छिक आहे. हवा असला तर घालावा, नको तर नाही घालावा. नाही घातला तरी काही बिघडत नाही, पण चवही एक जरा वेगळी छान येते. आता यामध्येच मी तिखट वगैरे घालून घेणार आहे. तिखट मसाला घालून घेणार आहे. 2 मिनटं झाली की हे वांगं आपण असं बारीक करून घेऊया. की छान शिजलं आहे बघा, मस्त भाजलं गेलं आहे, एकदम सुंदर.
चुलीत भाजलं तर आणखीन ते छान होतं, पण आता चूल मुद्दाम करायला लागते. बघा किती छान भाजलं आहे. वांगं पण एकदम कोवळं आहे, नाही तर त्या बियात जास्त असतात. हे सगळं वांग्याचं तेल आहे, हे आपण त्याच्यातच घालायचं आहे भरितात. टाकून न देता भरितातच हे सगळं घालायचं आहे. ते मस्त झालंय बघा. बघा आता आपलं टोमॅटो पण बऱ्यापैकी शिजलेलं आहे. तर आपण त्याच्यात लाल तिखट घालणार आहोत आणि यामध्ये चमचाभर कांदा लसूण मसाला घातला आहे. आपलं हे रेग्युलर लाल तिखट ते घालते. तिखट नाही ते दिसलं तरी. मीठ घालणार आहोत. तर सगळ्या शेवटी हे भाजलेलं वांग आपण आज घालणार आहोत. थोडंसं बेसन एक चमचाभर टाकणार आहे, ते आधीच टाकते म्हणजे छान भाजलं पण जातं. याच्याबरोबर टाकलं आहे, जास्त नाही टाकलं आहे. ते पण आपण याच्याबरोबर परतून घेऊया, म्हणजे याच्यात ते व्यवस्थित भाजलं जातं. आता वर आपण वांगं टाकून परतलं की तेवढ्यात ते सगळं व्यवस्थित भाजलं जाईल. खमंग झालं पाहिजे, महत्त्वाचं म्हणजे खमंग. हे बघा किती मसाला आपला छान झाला आहे तो. त्यावर आपण वांगं टाकणार आहोत. हे आपण छानपैकी असं परतून शिजवून घ्यायचं. आपलं वांग्याचं भरीत तयार. खोबऱ्याची जरूर नाही, पण थोडं खोबरं आम्ही घालतो, खरी जरूर नाही. कोथिंबीर घालायची वर. एक वाफ काढली की आपलं भरीत तयार. तर आपण बाजरीची भाकरी करून घेणार आहोत. बघायचं मीठ तिखट लागलं आहे का नाही, ते कमी जास्त काय असेल तर घालायचं. थोडं ते चिकटतं, पण त्याला काय पर्याय नाही. शिजवायचं म्हणजे छान भरीत आपलं आता हे झालेलं आहे. आता आपण वरून कोथिंबीर घालणार आहोत की भरीत तयार. जे आवश्यक आहे असं नाही, पण थोडं घालणार आहे सवयीप्रमाणे. भरीत तयार. भाकरी आणि भरीत असा आजचा मेनू आहे. साधारणपणे या दिवसात, नाही थंडीच्या दिवसात आणि विशेषतः आता संक्रांत जवळ आली की हा मेनू करतात. असं आपलं भरीत तयार आहे. आता मी गॅस घालवून टाकते. बाजरीचं पीठ मी गरम पाण्यात घालून घेतलं आहे, कारण काही वेळा बाजरी जुनी वगैरे असली तर वळणाला येत नाही, म्हणून मी चांगलं उकळत्या पाण्यात पीठ घालून घेतलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊया आणि भाकरी करूया. तवा तापत टाकलेला आहे. भाकरी करणार आहोत. पीठ चांगलं मळून घ्यायचं. त्यापैकी भाकरी थापून घेऊया. या भाकरीला मी तीळ लावणार आहे. हवेत म्हणून दोन्ही बाजूनं मी लावणार आहे तीळ. या दिवसात थंडी असते, मग आपल्या पोटात स्निग्ध हे जावं म्हणून भाकरीला तीळ लावायचे. आणि बाजरीची भाकरी ही थंडीच्या दिवसात खातो आपण या भागात. आता ही आपण छानपैकी भाकरी भाजून घेऊया. छान लाटली जाते बघा, थापली जाते. पीठ चांगलं आहे. काही वेळा पीठ जुनं असेल तरी पीठ
फाटतं, त्याच्यामुळे व्यवस्थित गरम पाण्यातच पीठ अक्षरशः उकड काढली तरीही चालते, मग भाकरी आपली छान होते. ही आपली भाकरी तयार आहे. आता आपण तव्यावर टाकूया. हे मस्त आहे, मोठी पण अगदी तव्याची भाजू शकतो. कडा व्यवस्थित पातळ करून घ्यायच्या. कडेला भाकरी नाही तर भाजली जात नाही. आपण तव्यावर टाकूया. तीळ लावलेली भाकरी बाजरीची. भाकरीला पाणी लावणार. थोडी गरम झाली की भाकरीला पाणी लावायचं. व्यवस्थित पाणी लावायचं. संपूर्ण भाकरीला पाणी लागलं गेलं पाहिजे, नाही तर त्याला तडे जातात. आणि पाणी लावल्यावर भाकरी लगेच उलटवायची. बघा आपली भाकरी कशी छान झाली ती. आता आपण उलटी करून तव्यावर फुगवून घेऊया. हे बघा कशी छान फुलते ती. हे बघा कशी छान फुलली ती. आपण ही भाकरी काढून घेऊया. दुसरी टाकली आपण तव्यावर भाकरी. लगेच त्याला आता तवा तापलेला आहे, आता लगेच पाणी लावता येतं. हे वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी, तीळ लावलेली बाजरीची भाकरीची संक्रांतीच्या आधी करतात. विशेषतः हे वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी असे सगळे मेनू हे संक्रांतीच्या आधी, भरपूर थंडी असते तेव्हाच हे खायचं असतं. आपल्या ह्या हवेला त्याच वेळी ते आपल्याला सूट होतं, म्हणून आत्ता आपण हे सगळं खायचं असतं. त्याच्यासाठी आता हे भरीत मी कसं केलं आहे आणि भाकरी कशी केली आहे हे माझे दोन्ही व्हिडिओ तुम्ही नीट बघा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आता हे भाकरी खायला बघा, वांग आहे, बरोबर कांदा आहे, लसणीची चटणी आहे, हे टम्म फुगलेली भाकरी आहे. दाखवते तुम्हाला. बघा किती खुसखुशीत अशी छानपैकी मस्त अशी टम्म फुगलेली भाकरी. हे सगळं आपल्याकडे आजचा मेनू आमचा असा आहे. तुम्ही हा मेनू करून बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी आत्ता या संक्रांतीच्या सीझनलाच सगळं करून बघा, तर तुम्हाला त्याची चव कळेल. आत्ता थंडीत खाण्यात ही खूप मजा असते. याच्याबरोबर कांद्याची पातसुद्धा चांगली लागते, मेथी चांगली लागते, असंही याच्याबरोबर खातात. विशेषतः हे सगळं घाटावर कोल्हापूर भागात वगैरे खातात. आपल्याकडे फार रत्नागिरी भागात हे फार कमी खातात, पण एखाद्या वेळी खायला मजा येते आणि हे छान लागतं. तर नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.